बघा, SC सर्वसाधारण हा जो गट आहे त्याच्यामध्ये कोणी उभं राहू शकतं, महिला किंवा पुरुष दोन्ही उभे राहू शकतात. मी विद्यमान नगरसेविका 2017ला या प्रभागातून होते आणि SC मधूनच लढले होते आणि 2019ला सुद्धा विधानसभेचा क्लेम केला होता आणि 2024ला मी विधानसभा लढले. तर हे लढलेलं असताना माझा जनतेपर्यंत जनसंपर्क चांगला आहे आणि त्यामुळे मला जर आत्ता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये जे काही प्रवेश झाले, तर आपल्याकडे प्रभाग क्रमांक 8मध्ये आमच्या भगिनी यांनी सुद्धा क्लेम केलेलाच आहे. तिथे सुद्धा अशीच आरक्षण आहेत सर्वसाधारण. सीमा सावळेताई, त्यांचं जर आरक्षण मध्ये जर सर्वसाधारण असेल आणि तिथे त्यांची उमेदवारी फिक्स होत असेल, तर इथे आमच्या पक्षातून इथे मध्ये सुलक्षणा शिलवणची उमेदवारी फिक्स होणारच आहे. आणि यासाठी आमचे वरिष्ठ नेते, आमचे सगळे पक्षश्रेष्ठी सुद्धा आग्रही आहेत. कारण पक्ष फुटीनंतर मी एकमेव नगरसेविका होते जी विचारांसोबत थांबले, जी पवार साहेबांसोबत थांबले आणि जनतेने दिलेल्या मतांची आणि जनतेने दिलेल्या कौल याच्याशी मी कधीही गद्दारी केली नाही. त्यामुळे मी सोबत आहे साहेबांच्या. त्यामुळे जी काही जागा वाटप आहे, 2019 वर्षाला जो तुमच्यावरती अन्याय केला होता त्याची परतफेड करतील. नक्कीच दादा अजिबात संकुचित विचाराचे नाहीये. जे काही राजकारण झालं होतं 2019ला ते स्थानिक लेवलचं झालं होतं आणि दादांनी अनेकदा ते बोलूनही दाखवलं की आपण सुलक्षणावर अन्याय केलेला आहे. परंतु आत्ता यावेळेस दादा या निमित्ताने 2019च्या अन्यायाची मला भरपाई देतील किंवा परतफेड करतील याची मला खात्री आहे. आणि पक्ष तिकिटाचा किंवा जागा वाटपाचा निर्णय हे आदरणीय साहेब आणि अजितदादा हे दोघंच मिळून घेणार आहेत. त्यामुळे योग्य उमेदवारांना योग्य ठिकाणी न्याय हा दिलाच जाईल. कालच्या बैठकीत पण चर्चा झाली या अनुषंगाने? हो, नक्कीच. कारण आमच्याकडे आम्ही फार कमी जागा मागतोय आणि त्या निवडून येणाऱ्या जागा आहेत, त्या जागांवरच आम्ही क्लेम केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या जागा आमच्याच वाट्याला येतील आणि ज्या काही पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. तर आता आमच्या जागा वाटप आणि चिन्ह याच्यावरच चर्चा चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत तो गुंता क्लिअर होऊन जाईल. तुमचा क्लेम असतो प्रभाग नंबर 9 मधून ओबीसी महिला प्रवर्गातून आम्ही इच्छुक आहोत माझ्या मिसेससाठी. आणि त्या प्रभागाची जर तुम्ही इतिहास पार्श्वभूमी तपासली तर त्या प्रभागामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा मोठा मतदार आहे. कारण की जर तुम्ही एकंदरीत 58,000 लोकसंख्या त्या मतदारसंघाची आहे, त्याच्यामध्ये 18-19,000 SC ST समाजातील आणि 10 ते 11,000 मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाजाचे मतदान तिथं पाहायला मिळतं. आणि त्याची जी होती म्हणजे त्याची जी गोष्ट तुम्हाला एक मला थोडंसं इतिहासात तुम्हाला घेऊन जावं लागेल. लोकसभेच्या इलेक्शनला हे 4चं पॅनल आणि भाजप एकत्रित असताना विरोधात अमोल कोल्हे होते आमच्या पक्षाकडून आणि आदरणीय कोल्हे साहेबांच्या लोकसभेला त्या मतदारसंघातील त्या प्रभागातील लोकांनी 13,000चा अमोलदादांना मताधिक्य दिलं. आणि त्यावेळेस विशेष गोष्ट अशी होती की गांधीनगर आणि खारवडी जे पिंपरीतला जो प्रभाग होता तो वेगळा होता. म्हणजे ते 17-18,000 मतदान वेगळं होतं. तर 40,000 मध्ये जर 13,000चं मताधिक्य आमच्या विचारधारेला पडत असेल तर आमचा तिथं नॅचरल क्लेम होतो. वैशाली मोडीकर तर तुमच्याच विचाराचे असणार आहे, त्यांच्यासोबत मग तो कसा तुम्ही क्लेम करता? वैशालीता या माजी महापौर आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु त्या मागच्या निवडणुकीमध्ये ओपन महिला या कॅटेगरीतून लढल्या होत्या. तर त्यांनी ओपन महिला कॅटेगरीतून लढावं, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत तो निर्णय आहे. परंतु आम्ही तिथं आमची जागा क्लेम करतोय कारण की पक्ष एकत्रित असताना जेव्हा एक अखंड पक्ष होता तेव्हा आदरणीय अजितदादांनीच मला शहर अध्यक्षपदाची संधी दिली होती. परंतु मी विचाराच्या एकनिष्ठ असल्यामुळं मी साहेबांसोबत राहिलो आणि मी प्रामाणिकपणे काम केलं आणि पूर्ण माझं जे काम आहे ते आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या पूर्ण शहरातील प्रत्येक लोकांपर्यंत, बहुजन समाजाच्या युवकांपर्यंत माझं काम केलेलं आहे. या बाबतीमध्ये मला नाही वाटत की पूर्ण पक्ष माझ्या सोबत आहेत. दादा माझ्यावर अन्याय करणार नाहीत कारण की तशा प्रकारे काही घटना घडली तर त्याचे हे पडसाद पूर्ण शहरात येऊ शकतात. किंवा जर पॉझिटिव्ह जी गोष्ट घेतली तर पॅनलला आणि शहरामध्ये एक अल्पसंख्याक समाजाची महिला चेहरा दिल्यामुळं तो फायदा होऊ शकतो. ही गोष्ट ना करण्यात येत नाही.